काय बाई, आज एवढ्या गोष्टी आहेत सांगायच्या. एवढं पोट दुखून राहिलं माझं. एक बी शेजारी नाही दिसली आज बाहेर. माहित नाही मेल्या कुठल्या कुठे गेल्यात तर. एवढं सांगायचं आहे ना मला, ते शेजारींचं लई सांगायचं आहे. पण आज मला एकही शेजारी दिसली नाही. लई पोटात दुखायलं. हो, मी कोणाला सांगू? त्या मंजीचा नवरा पळून गेलाय. आणि त्या देशमुखाची पोरगी ती पण पळून गेली. हां. आणि त्या मंजूचा नवरा ना तिला रोज फोर व्हीलरमध्ये बसवून फिरायला नेतो. आणि त्या मंजूला माहितीच नाही. हो, आता मी तिला सांगायला गेले, ऐकतच नाही. मग ते राहू दे, माझा नवरा तसा नाहीये. अगं मी तिला सांगते, खूप वेळा सांगते मी, पण ती ऐकतच नाही. मी तुम्हाला सांगते बरं का, मी सांगू नका कुणाला. हां, त्या मंजूचं पण लफडं चालू आहे त्या शेजारणीच्या नवऱ्यासोबत. हो. खरंच तुम्हाला माहित नव्हतं? मी सांगते ना तुम्हाला. अहो, मी स्वतःच्या डोळ्याने बघितलं, स्वतःच्या डोळ्यांनी. माहिती आहे का तुम्हाला? हा, मी स्वतःच्या डोळ्याने बघितलं. अगं खरंच. विश्वास नाही ना? नाही ना विश्वास बसत? माझा पण आधी तसा विश्वास नव्हता बसत. पण जेव्हा मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं ना, आणि त्यांना गुलू 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 बोलताना मी माझ्या कानाने ऐकलं ना, तेव्हा कुठं मला विश्वास बसला बाई. हो, नाही तर काय तर. तुला बघायचंय का? तू एक काम कर, तू उद्या सकाळी ना माझ्या घरी ये आणि मग तुला दाखवते. माझ्या खिडकीतून दिसतं मला सगळं काही. हो, आणि ऐकायचंच असेल ना तर मग मी असे कानाला दार लावून राहते, मला दिसतं. माझं तेच काम असतं, ह्याची खबर ठेव, त्याची खबर ठेव. नाहीतर काय, मग मी बाईच कशाला झाले. हो की नाही? हां.